मंडळी, गेल्या काही दिवसापासून प्रचंड चर्चेत असलेला शिवछत्रपतींच्या जीवनावर आधारित असलेला राजा शिवाजी हा चित्रपट काल 1 मे रोजी जगभरातील बऱ्याचशा चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. महाराष्ट्र दिनाच्या मुहूर्तावर प्रदर्शित झालेल्या राजा शिवाजी चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अक्षरशः इतिहास घडवला आहे. रितेश देशमुख यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेला राजा शिवाजी या चित्रपटाने पहिल्याच दिवशी बंपर कमाई केली आहे. पहिल्याच दिवशी या चित्रपटाने 12,40,00,000 एवढा व्यवसाय केला आहे. यामध्ये तब्बल 8 कोटी एवढा व्यवसाय मराठी चित्रपटाने केलाय, तर उरलेले 4,40,00,000 हा हिंदीने केला आहे. रिलीज पूर्वीच या चित्रपटाने ॲडव्हान्स बुकिंगमध्ये 5,14,00,000चा व्यवसाय केला होता. त्यापैकीच मराठी व्हर्जनमध्ये 3,60,00,000 अशी दमदार कमाई ॲडव्हान्स बुकिंगमध्येच या चित्रपटाची झाली होती. दरम्यान पहिल्या दिवसाच्या कमाईत राजा शिवाजीने सैराट आणि टाइमपास 2 यासारख्या ब्लॉकबस्टर चित्रपटांचे देखील रेकॉर्ड मोडले आहेत. या दोन्ही चित्रपटांची कमाई लगभग 3,60,00,000च्या आसपास होती. यामध्येच 8 कोटी कमवत राजा शिवाजी या चित्रपटाने रेकॉर्ड केला आहे. दरम्यान आज शनिवार आणि उद्या रविवार या दोन्ही दिवसांचे बरेचसे शोज हे हाऊसफुल आहेत. त्यामुळे हा चित्रपट या 2 दिवसात अजून रेकॉर्ड ब्रेक कामगिरी करणार असल्याचं समजतंय. तब्बल 100 कोटीच्या भव्य दिव्य बजेटमध्ये बनवलेला हा चित्रपट आतापर्यंतचा सर्वात महागडा मराठी चित्रपट आहे. वेडच्या यशानंतर रितेश देशमुखने या चित्रपटाच्या दिग्दर्शनाचे धुरा सांभाळले आहे. यासोबतच या चित्रपटामध्ये तगडी स्टारकास्ट पाहायला मिळते, ज्यामध्ये रितेश देशमुख यांच्यासोबत त्यांची पत्नी अभिनेत्री जेनेलिया देशमुख, संजय दत्त, अभिनेता अभिषेक बच्चन, सलमान खान, भाग्यश्री, विद्या बालन, महेश मांजरेकर, सचिन खेडेकर यांच्यासह बरीचशी मोठी तगडी स्टारकास्ट पाहायला मिळते. तर रितेश देशमुख यांचा बहुचर्चित आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित असलेला राजा शिवाजी हा चित्रपट तुम्ही पाहिला असेल, तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्स करून नक्की सांगा. मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा.